महाराष्ट्रामधील भाजपच्या 7 उमेदवारांचे एआय लुक सध्या व्हायरल झालेत। नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांचे एआय फोटो हे सध्या व्हायरल झालेले आहेत। पियुष गोयल, सुजय विखे आणि मुरलीधर मोहोळ यांचाही एआय फोटो सध्या समोर आलेला आहे। पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, मुरलीधर मोहोळ, पियुष गोयल आणि सुजय विखे त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार यांचे हे एआय लुक सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत। महाराष्ट्रामधील भाजपच्या 7 उमेदवारांचे हे एआय लुक, यामध्ये गडकरी आहेत, मुनगंटीवार आहेत, पंकजा मुंडे आहेत, पियुष गोयल आहेत, सुजय विखे आहेत, हे सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतात। रावसाहेब दानवे, मुरलीधर मोहोळ यांचा सुद्धा हा एआय लुक भाजपच्या महाराष्ट्रामधील 7 उमेदवारांचे हे एआय लुक सध्या सोशल मीडियावरती आपल्याला व्हायरल बघायला मिळत आहे, चर्चेत बघायला मिळत आहे। यंदाच्या निवडणुकीमध्ये स्वाभाविकपणे एआयचा प्रभाव जाणवणार आहे आणि तसा तो आता जाणवायला सुरुवात झाली आहे। आणि नितीन गडकरी यांचा एआय लुक, त्याचबरोबर रावसाहेब दानवे आहेत, मुरलीधर मोहोळ आहेत, पियुष गोयल आपल्याला यामध्ये दिसत आहेत, सुजय विखे आहेत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। उमेश, यंदाची निवडणूक ही खरं तर वेगळ्या अर्थानं महत्त्वाची असणार आहे, त्यामध्ये एआयचं महत्त्व सुद्धा आता अधोरेखित होतंय, हे लुक समोर आलेत। नक्कीच गुरुप्रसाद, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक ही नेहमीच कुठलीही निवडणूक असेल ती नवीन टेक्नॉलॉजीसह समोर येत असते। एआयचं सध्या जगभरामध्ये सध्या वातावरण आहे। सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एआयचे फोटोज असतील, एआयचे व्हिडिओज असतील, हे वेगवेगळ्या प्रकारातून व्हायरल किंवा ते समोर येत असतात। भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर झाली, यामध्ये महाराष्ट्रातले 20 उमेदवार जे आहेत ते जाहीर करण्यात आले आणि त्यानंतर ह्यात यादीमध्ये असलेले भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाच्या नेत्यांचे जे एआय फोटो आहेत ते सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये पंकजा मुंडे असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, नितीन गडकरी असतील, पियुष गोयल असतील, अशा महत्त्वाच्या नेत्यांचे एआय फोटो जे आहेत ते बनवण्यात आलेले आहेत। अमित वानखडे हे जे एआय क्रिएटर आहेत त्यांनी हे फोटोज बनवलेत आणि त्यांनी हे फोटो बनवल्यानंतर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर हे सगळे फोटो व्हायरल होताना आता सध्या पाहायला मिळतात। धन्यवाद उमेश या सविस्तर माहितीसाठी। तर सोशल मीडियावरती व्हायरल होणारे भाजप नेत्यांचे हे लुक, महाराष्ट्रामधले भाजपचे 7 उमेदवार आपल्याला या वेगळ्या लुकमध्ये बघायला मिळत आहेत।